नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता बातम्या सविस्तर। शरद पवार यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा माहिती असायला पाहिजे। अमित शहा यांना तडीपार म्हणणं अयोग्य असल्याचं म्हणत खासदार भागवत कराड यांनी आज शरद पवार यांच्यावरती टीका केली आहे। शिवाय मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागू नये ही भाजपाची भूमिका असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। काल संभाजीनगर येथे शरद पवारांनी अमित शहावरती तडीपार म्हणत जहरी टीका केली होती। आज जालन्यामध्ये भागवत कराड यांनी या टीकेला प्रत्युत्तर देत पवार साहेब खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याकडून असं विधान करणं चुकीचं आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवार साहेबांना माहित असायला पाहिजे होता। सुप्रीम कोर्टाने अमित शहा यांना न्याय दिलेला आहे, त्यांना तडीपार म्हणणं अयोग्य आहे अशी प्रतिक्रिया मंत्री भागवत कराड यांनी दिली आहे। तर मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना ओबीसीला धक्का लागू नये ही भाजपाची भूमिका आहे, म्हणून मराठा समाजाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 10% आरक्षण दिलेले आहे आणि ते टिकणारं आरक्षण आहे। प्रकाश आंबेडकर जे म्हणतात नाटक आहे, त्या विधानाशी मी सहमत नाही असं देखील डॉक्टर कराड म्हणाले आहेत। खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याकडून असं विधान करणं हे मला वाटतं चुकीचं आहे। कारण तडीपार अमित भाईंना म्हणणं, पण सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवार साहेबांना माहीत असायला पाहिजे होतं। सुप्रीम कोर्टाने न्याय अमित भाई यांना दिलेला आहे आणि ते त्यांना तडीपार म्हणणं अयोग्य आहे। सध्या आरक्षणावरून वादावादी सुरू महाराष्ट्रामध्ये आणि मनोज जरांगे नेहमी देवेंद्र फडणवीस आणि भाजप टार्गेट असतात, त्यांची टीका करतात। मात्र प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की नाटक चालू आहे दोघांकडनं, पण नकली भांडण सुरू देवेंद्र फडणवीस आणि जरांगे। प्रकाश आंबेडकर म्हणतात भारतीय जनता पार्टीची नेहमीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण हे आरक्षण मिळत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणे ही भूमिका आहे भारतीय जनता पार्टीची। म्हणून मराठा समाजाला सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणारं आरक्षण आहे, ते कोर्टात नक्कीच टिकणार आहे। म्हणून मराठा समाज असो, ओबीसी असो, असा भेदभाव न करता जो मागासलेला आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे। आणि प्रकाशजी आंबेडकर जे म्हणतात ते नाटक आहे, त्या विधानाशी मी सहमत नाही। मी सुद्धा एक ओबीसी मधलाच घटक आहे। आज मी आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे किंवा एक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून उभा आहे, त्याही पेक्षा मी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो, तर मला एक ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा असून सुद्धा मला प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली। ते ओबीसी मंत्री म्हणूनच मला घेतलं।
म्हणून ओबीसीला न्याय देणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस आहेत. जालना जिल्ह्यासह इतर ठिकाणावरून चोरट्यांनी चोरी केलेल्या तब्बल 13 दुचाकी अंबड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या चोरट्याने मराठवाड्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात देखील चोरी केल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस ठाणे अंबड हद्दीतून मोटारसायकल चोरी जाण्याच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे पोलीस निरीक्षक RK नाचन यांनी पोलीस ठाण्याच्या DB पथकाला मार्गदर्शन करून चोराचा शोध घेण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संभाजी नाना ननवरे यास मोटारसायकल विक्रीसाठी आला असता अंबड शहरातून ताब्यात घेतले होते. यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने अंबड, पाचोड, छत्रपती संभाजीनगर, पैठण, सातारा, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, कळंब, धाराशिव, ताडकळस, परभणी या ठिकाणावरून त्याच्या एका साथीदारासह मोटारसायकल चोरून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून तब्बल 13 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. संबंधित कारवाई अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक जालना, विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधीक्षक अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक RK नाचन, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू चव्हाण, दीपक पाटील, अविनाश नरवडे, स्वप्नील भिसे, विठ्ठल वैराळ, वदन पवार यांच्यासह सागर बाविस्कर यांनी केले आहे. जालना शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शहरातील एका मंगल कार्यालयामध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जालना लोकसभा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. जालना जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मंठा रोडवरील महेश भवन येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली. आगामी विधानसभेच्या निवडणूक संदर्भात तयारी कशा पद्धतीने करायची यावरती विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीला जालना लोकसभा खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार कैलास गोरंट्याल, पक्ष निरीक्षक नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार सुरेश जेथलिया, शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद, बदर चाऊस, विनोद यादव, रमेश गौरक्षक, महावीर ढक्का, नंदा पवार, ओमप्रकाश चितळकर, विजय चौधरी, जीवन सले यांच्यासह काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर, आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. काय कशासाठी बैठकीचं आयोजन केलं? ही पक्षाची आढावा बैठक ही दर महिन्याला, दर 2 महिन्याला वेगवेगळ्या बैठका घेतल्या जातात. त्यातलीच एक बैठक होती. परंतु या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही पहिल्यांदा झालेली बैठक होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने सगळ्या तालुक्याच्या तालुकाध्यक्षाला आणि त्यांच्या कार्यकारिणीला आणि शहरातल्या सगळ्या शहर काँग्रेस कमिटीला आणि फ्रंटलचे सगळे प्रमुख या सगळ्यांना आजच्या या बैठकीमध्ये आमंत्रित केलं होतं, जे दरवेळेला बोलवलं जातं. आणि साधारण पुढच्या काँग्रेस पक्षाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली काय रणनीती असावी, आपलं संघटन बांधणं कुठपर्यंत झालेलं आहे, तालुकानिहाय आपण काय काय काम केलं. जसं आमचे निरीक्षक या आपल्या जिल्ह्याचे प्रभारी जे आहे हे माजी आमदार नामदेवराव पवार साहेब आहे, हे वेळोवेळी आमचा आढावा घेऊन प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मांडत असतात. आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष महमूदभाई यांच्याकडून या प्रत्येक ब्लॉकमध्ये काय काम झालं, काय राहिलंय त्याचा आढावा घेऊन मुंबईला कळवणं, मग मुंबईने परत प्रोग्राम देणं हा साधारण या मिटिंगचा भाग होता. आणि पुढच्या निवडणुकीची रणनीती असावी असा एक त्यातला भाग असा. काळेसाहेब, खरं तर जिल्ह्यामध्ये 2 जागा जे काँग्रेस पक्ष लढवतो विधानसभेला, यावेळेस एक 3ऱ्या जागेची देखील मागणी तुमच्या पक्षाकडून म्हणजे जिल्हाध्यक्षकडूनच होती. हो, निश्चितपणाने बाबा, ही काँग्रेस कार्यकर्त्याची जी बैठक या ठिकाणी आयोजित कशासाठी करण्यात आली, की त्यांच्या सूचना काय आहे. आम्हाला ज्या प्रदेश काँग्रेस कमिटीकडून कार्यालयाकडून ज्या सूचना दिल्या गेल्या की प्रत्येक मतदारसंघनिहाय आढावा घ्या, तालुकानिहाय आढावा घ्या आणि त्या आढाव्याच्या माध्यमातून आम्हाला सूचना करा की कोणते कोणते मतदारसंघ आपल्याला सोडून घेतले पाहिजे. तर जालना जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याची अशी भावना आहे की अजून किमान 2 मतदारसंघ आपल्याला वाढवून घेतले पाहिजे, अशी प्रमुख कार्यकर्त्यामधली चर्चा आहे. आता जेव्हा आपण सगळे आम्ही बसू आणि आमचे पवारसाहेब प्रभारी आहे ते जेव्हा सगळ्या तालुक्याचा आढावा घेतील त्यावेळेला लवकरात लवकर आमचा वर अहवाल जाईल आणि त्याच्यावरून निश्चित होईल की जालना जिल्ह्यामध्ये अजून किती जागा वाढवून घ्यायच्या. गावात हवा करण्यासाठी 2 एअरगन अन्य 2 तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून त्या 2 गन देखील त्यांनी जप्त केल्या आहेत. मोजपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मौजेपुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील 2 तरुण संभाजीनगर येथे पिस्टल आणण्यासाठी गेले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। संबंधित गोपनीय माहितीवरून मंठा चौफुली ते रामनगर रोडवर सापळा रचून संबंधित दोन्ही तरुणांना रामनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले। संबंधित तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या झडतीमध्ये त्यांच्याकडे बंदूकघर दुकानातून खरेदी केलेले साधे एअर पिस्टल मिळून आले। संबंधित प्रकरणी दोन्ही तरुणांना पोलीस चौकी येथे आणून त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली। ही वस्तू एअर पिस्टल असून कुठल्याही प्रकारचे अग्निशास्त्र नाही अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली आहे आणि ही एअर पिस्टल पोलिसांनी जप्त केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यात महायुतीच्या 200 जागा येतील असा दावा माजी अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी केला आहे। मुख्यमंत्री होणार नाही, विधानसभेनंतर शिंदे, फडणवीस आणि अजितदादा हे मुख्यमंत्री होणार नाही, वेगळंच नाव महाराष्ट्रात दिसेल। संजय राऊत यांची रोज सकाळी पत्रकार परिषद 9 वाजता असते आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना जे सुचित ते बोलत असतात त्या पत्रकार परिषदेला काही अर्थ नाहीये। शेवटी हे महायुतीचे नेते आणि केंद्रातले नेते जे ठरवलं ते फायनल असतं। आता आम्हाला आमचं एकच लक्ष्य आहे की या महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या, एज्युकेशन दृष्ट्या, इन्फ्रास्ट्रक्चर दृष्ट्या, शेतकी सुविधाच्या दृष्ट्या एक महाराष्ट्र नंबर 1 कसा येईल, चांगलं राष्ट्र, चांगलं राज्य कसं होईल, त्यासाठी आम्हाला येणारी विधानसभा बहुमतानं जिंकायची आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं राज्य आणायचं आहे आणि हे तिन्ही नेते मिळून काम करतील, तिन्ही कार्यकर्ते मिळून काम करतील आणि आपला महाराष्ट्र नंबर 1 ला येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। लागूनच शेवटचा प्रश्न आहे, जयंत पाटील यांनी 175 जागा निवडून येतील विधानसभेला असं विधान केलंय, तुमचा काय अंदाज आहे, महायुतीच्या किती जागा आहेत? आमच्या जागा 200चा आमचा नारा आहे, आमच्या जागा 200च्या आसपास येतील। जयंत पाटलाच्या फक्त 175 मधले 1 काढून टाका, 75 पर्यंत येतील महाविकास आघाडीच्या आणि 5 अपक्ष येतील। आजचं बातमीपत्र इथंच संपलं। उद्या पुन्हा भेटूया। तुम्ही बघत राहा MC न्यूज। नमस्कार। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता: स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024।
आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी. मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा. संगणकीकृत ग्रंथालय. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील. मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर. मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित. मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. आयशा लॉन्स जालना. लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना. बुकिंग साठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया करेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। SRPSSH द्वारा संचलित विश्व शांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 चा घवघवीत निकाल। कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाममात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275232031। आमचा पत्ता विश्व शांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी जालना। संपर्क 9021888816। जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन। पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे। आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा। कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते। बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत। तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात। पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी। घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये। पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत। पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे। शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे। पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे। रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे। डेंग्यू रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो। एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते। डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात। डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात। यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा। या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत। साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे। वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे। कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत। आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत। खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत। डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा। डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात। घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा। ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा। पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात।
तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय. या तेलाचे अनेक फायदे आहेत. टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात. या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते. तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात. सर ये तेल का फायदा का तो अपना झड़ना वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ खुजली सिर्फ 1 वीक में सर 1 हफ्ते में क्लियर हो जाएगा. आपके लिए कब तक गारंटी पे दे रहा हूँ सर. आप 108 जड़ी बूटी का तेल है, कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं. ऐसा वाला 1 बोतल जेंट्स के लिए लगाते हैं बाल धोने ग्रोथ मजबूत हो जाएगा. लेडीज के लिए ऐसा वाला 2 बोतल 6 महीने लगाए तो 6 महीने लगा तो ऐसा बाल लॉन्ग नहीं रहता है. सिर्फ क्या सर आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहा है. फेक मतलब तो सर ये ऐसा रहता सर, एक लिया तो एक फ्री करके ऐसा बोतल आता है. ये तेल नहीं सिर्फ पानी में जाता आपके लिए. ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी नाम एड्रेस में कुछ नहीं. ये हमारे गांव से हमारे साउथ का मैसूर से नहीं आ रहा है. ये अपने गुजरात से आ रहा है सर. ये डुप्लीकेट तेल सिर्फ पानी आ जाता है. ये मत लेने का. ओरिजिनल तेल चाहे तो यहाँ पे आजाद मैदान जानने में आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए. आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो. बहुत सारे आइटम है सर, फुल आदिवासी नेचुरल का है. तो सर उसके लिए हम अमेजन ऑनलाइन फ्लिपकार्ट नहीं बेच रहे सर. आपके वीडियो में देख के सर वीडियो में कॉल करके आते ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर. नहीं तो सर अपने ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास ओरिजिनल तेल मिलेगा सर आपके लिए. फ्लिपकार्ट अमेजन ऑनलाइन में सर लिया तो सर ऐसा फेक वाला मिल जाएगा सर. ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपकी पूछने के सर एक भी जाता सर, एक भी जाता सर. ये मत लेने का है, आपको पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर. सर मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया, लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया, ना उसका रिजल्ट आया. तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल, तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल है. और मैं ऑनलाइन ऑर्डर किया, मुझे डुप्लीकेट आ रहा है. तो आज जब ये इस मेले में आया, यहाँ देखा तो मैंने तुरंत अप्लाई किया, लिया, खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है, रिलैक्स लग रहा है. और ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा. और मैं उम्मीद करता हूँ कि जालनावासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है, हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाए तो वहाँ पे आके करे, परचेस करे और ले और उसका यूज करे, फायदा उठाए यहाँ पर आकर. तो मैं इतना कहना चाहूंगा. हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते. त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात. पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध.
आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना। प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर। अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना, जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111। शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात।